नमस्कार. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ हे सौराष्ट्रातून निघाले होते आणि सौराष्ट्रातून जाता जाता ते तेलंगणाच्या इथे आले. औंध्यानाथ, नागनाथ, परळी, वैद्यनाथ अशा वेगवेगळ्या तीर्थयात्रा करत हे पुढे पुढे जात राहिले आणि ते एका गर्भगिरीच्या रस्त्यावर आले. तिथे जात असताना त्यांना एक खूप मोठं अरण्य लागलं आणि मग ते पाहून मच्छिंद्रनाथ दचकले की श्रीराज्यातून जात असताना आपल्याला मैनाकिनीने एक सोन्याची वीट दिलेली आहे. तेव्हा वाटेत कोणी चोर टपकल्यास ती वीट हातची जाऊ नये अशी त्यांना धास्ती वाटत होती आणि म्हणून त्याच्यावर अपाय करण्याची कोणाची शामत होती. पण तरीही गोरक्षनाथांच्या अंगात लोभाचं किती प्राबल्य आहे हे पाहण्यासाठी आता परत आमच्या मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. बघा, हे वाटतो हा प्रवास हा सगळ्या नाजींच्या संतांच्या जीवनात सुद्धा पदोपदी परीक्षा देणाऱ्या होत्या आणि ह्या परीक्षात आपल्याला घडवतात आणि हेच परीक्षेला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आम्हाला नाथ या कथातून देत असतात. आणि मग ते म्हणाले, चला आता आपण परत एकदा गोरक्षनाथांची परीक्षा बघूया. आणि आता त्यांच्याकडे होती सोन्याची वीट. आता त्यांचं हे बघण्यासाठी ते काय म्हणाले, एवढं मोठं अरण्य आहे तेव्हा हे गोरक्षा, मला की नाही खूप धडकी भरली आहे, मला की नाही खूप भीती वाटते. कोण म्हणाल? मच्छिंद्रनाथ. आता मच्छिंद्रनाथांना कशाला धडकी भरेल सांगा मला? एवढे मोठे दत्तात्रयांचे शिष्य ते गोरक्षनाथांना मला की नाही भीती वाटते रे. कोणी आपल्याला लुटलं तर आपण काय करणार? इथनं कसे बाहेर पडणार? ते ऐकून परत गोरक्षनाथांना प्रश्न पडला, अरे आपले गुरुदेव सगळ्यांना घाबरतायत म्हणजे काय बरं? लपंडाव कसा लहान मुलांचा चालू असतो ना, तसा हा परीक्षांचा लपंडाव चालू होता. आणि मग त्यांच्या मनात प्रश्न पडला की अरे आता काय करायचं? मच्छिंद्रनाथ म्हणतात मला भीती वाटते. हे ऐकून मात्र गोरक्षनाथांना त्यांचं नवल वाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे असं काहीतरी द्रव्य असणार की ते घाबरतायत. आणि ती जवळ गेल्यावर मच्छिंद्र त्यांना म्हणाले, तू माझी झोळी घेऊन ये आणि मीननाथांचं पुढे जाऊन माझी वाट पहा, मी लवकरच येतो. त्यांची झोळी घेऊन मीननाथांना खांद्यावर घेऊन गोरक्षनाथ पुढे गेले. पुढे जात असताना ती मच्छिंद्रनाथांची झोळी ही गोरक्षनाथांच्या खांद्यावर होती. गोरक्षनाथांच्या लक्षात असं आलं की अरे ही झोळी किती जड आहे, एवढं काय आहे या झोळीत? नाथांच्या झोळीत भस्माशिवाय दुसरं काय असतं हो? ही सोन्याची वीट टाकल्यावर ती झोळी जड झाली. मग त्यांच्या लक्षात आलं असं जड कोणती बरं वस्तू आहे? आणि म्हणून गोरक्षनाथांनी आत पाहिलं, अच्छा, ह्याच्यामुळेच आपले गुरु चिंतेत पडलेले आहेत. असं म्हणून त्यांनी ती वीट घेतली आणि फेकून दिली. ती वीट म्हणजे खरोखर विटेसारखी जड अशी वीट होती आणि ती फेकून दिली. आणि तेवढ्याच वजनाचा एक मोठा दगड गोरक्षनाथाने घेतला आणि तो मच्छिंद्रनाथांच्या झोळीत ठेवला. पुढे गेल्यावर मग एकत्र गेल्यावर परत आपली भीती व्यक्त करत ते म्हणाले, मच्छिंद्रा, अरे मला खरंच कधीपासून किती भीती वाटतेय रे. या अरण्यात भय आहे, काय करायचं? पुढचा प्रवास कसा करायचा? गोरक्षनाथ पण तेच म्हणाले, तुम्ही काही बोलत कसं नाही? हा निर्भय प्रवास करावा असं तुम्हाला वाटत का नाही? तेव्हा गोरक्षनाथ परत पुढे म्हणाले, गुरुजी, आता कसली हो तुम्ही भीती बाळगता? आता कसली तुम्हाला भीती आहे सांगा बघू? भीतीचं कारण तर कधीच मागे पडलेलं आहे. ह्या गोरक्षनाथांच्या उत्तराने परत आमचे मच्छिंद्रनाथ म्हणाले, असं का म्हणतोय गोरक्ष, की भीतीचं कारण तर मागे पडलेलं आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, तुमच्या झोळीतील सोन्याची वीट आपल्या गोरक्षनाने टाकून तर दिली नाही ना? हे त्यांना लगेच लक्षात आलं आणि ही शंका निर्माण झाली.
आणि काही वेळाने त्यांनी झोळी स्वतःकडे घेऊन आतून बघितली, तेव्हा त्याच्यात सोन्याच्या विटेच्या ऐवजी त्यांना एक छोटा चांगला मोठा दगड दिसला. आणि ते जोराने रडायला लागले, इकडे तिकडे धावू लागले, जमीन उकरू लागले, कपाळ बडवत राहिले, गोरक्षनाथांना दूषणं देऊ लागले. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न खूप केला, पण ते काही शांत होत नाहीत. हे लक्षात आल्यावर गोरक्षनाथांनी सिद्ध योगाच्या बळावरच गर्भगिरीवर एक सोन्याचा पर्वत उभा केला आणि म्हणाले, गुरुदेव, एका विटेची काय कथा हो, आता आपल्याला हवं तेवढं सोनं घ्या. तेव्हा गोरक्षनाथांची ही किमया मच्छिंद्रनाथांनी पाहिली, त्याला बरोबर घेतलं, त्याला प्रेमाने थोपटलं, म्हणाले, तुम्हीच तर माझी सर्वश्रेष्ठ ठेव आहात, सोन्याची मला गरजच काय आहे. म्हणजे आपण एका सोन्याच्या विटेसाठी आपण काय करत होतो, आणि इकडे आपल्या गोरक्षाने एक सोन्याची वीट वेचली, अख्खा सोन्याचा पर्वत उभा केलाय. आणि हे म्हणजे खरोखर आपला शिष्य हा केवढा मोठा आहे. पुन्हा त्यांनी जवळ घेतलं आणि म्हणून गर्भगिरीच्या इथे येड्यावच्छिंद्रनाथ नावाचे एक स्थान आहे, खूप जागृत स्थान आहे. ते महाराष्ट्रात सांगली जवळ आहे. जरूर जाऊन एकदा सगळ्यांनी बघा. ही स्थानं महाराष्ट्रातच खूप ठिकाणी आहेत, आपल्याला माहित नसतं, पण ही स्थानं बघून आयुष्याचं सार्थक करून मात्र नक्की घ्या. आता हे दोघही गुरु आणि शिष्य एकामेकांशी गप्पा मारायचे आणि मारत मारत पुढे जायचे. त्याच वेळेस गोरक्षनाथ परत आपल्या गुरुंना म्हणाले, आतापर्यंत सुवर्ण विटेचे ओझ तुम्ही का बाळगलं ते सांगाल का हो मला. म्हणजे त्या स्त्री राज्यातनं बाहेर पडून इथपर्यंत त्या सोन्याच्या विटाचं ओझ तुम्ही का बाळगताय, कशाला हवा होता तुम्हाला. हा इतका मोकळा संवाद कोणाच्यात होतो हो. अस्सल गुरु शिष्याचं नातं असेल ना तरच होतं. कशाला बाळगताय तुम्ही हा सगळा. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, त्या आपल्या देशात गेल्यावर ती विकून साधू संतांना भोजन द्यावं असं माझ्या मनात होतं, म्हणून ते ओझ मी बाळगत होतो. त्यावर ते म्हणाले, एवढेच ना, अरे तुम्हाला आत्ता मी तुमची इच्छा पूर्ण करतो. दुसऱ्या क्षणी ते कामाला लागले आणि गंधर्व मंत्राने चित्रसेन गंधर्वास बोलवून ते म्हणाले, तू गंधर्वांना पाठवून ऋषी मुनी संत सज्जन देव यक्ष सर्वांना बोलवून आण आणि मोठा भोजन आरंभ कर. आपल्या गुरुचा शब्द तळहातासारखे फोडणारी ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे हो. शिष्य आपल्या गुरुचा शब्द शब्द झेलतो आणि म्हणून ही परंपरा वर्षानुवर्ष टिकलेली आहे. आणि हाच संदेश ते देतात की गुरु आदेश गुरु शब्द पाळा. गोरक्षनाथांच्या आज्ञेवरून चित्रसेनाने सगळ्या बाजूने आपले दूत पाठवले, सगळ्यांना आमंत्रण दिली. ब्रह्मा विष्णू महेश्वरापासून सगळे देव सगळे प्रज्ञावंत त्या गर्भगिरीवर आले आणि त्यांच्या उपस्थितीत सगळं बदलून गेलेलं होतं. आणि त्याच ह्याच्यात मच्छिंद्रनाथांना खूप बरं वाटलं. सर्व देवदेवत्या अष्टसिद्धी जलदेवता गंधर्व सर्वांना जेवणाची समारंभाची चोख व्यवस्था केली गेली आणि आनंद उत्सव हा साजरा झाला. आणि त्याच प्रसंगी गहिनीनाथांची आठवण होऊन गोरक्षाने सुलोचना गंधर्वात कौतुक करून त्यांची सर्वांना ओळख करून दिली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, निवृत्तीनाथ अवतारात हे नाथजी माझ्यावर अनुग्रह करणार आहे, म्हणून त्यांना आत्ताच अनुग्रह देऊन सर्व विद्यांमध्ये पारंगत आणि अधिकार संपन्न करून ठेवा. मच्छिंद्रनाथांच्या या सूचनांमुळे गोरक्षनाथ गहिनींच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांना ब्रह्मपरायण केलं. म्हणजे गहिनीनाथ पुढे निवृत्तीनाथाच्या नंतर
ही परंपरा कशी पुढे नेणार आहे त्याचं सुतोवाच तिकडेच झालेलं होतं. आणि ह्या सुतोवाचातूनच या पुढच्या वारकरी संप्रदायाची एक निर्मिती होणार होती. अशा प्रकारे सगळा कार्यक्रम उत्तमोत्तम झाल्यावर सगळेजण आपापल्या ठिकाणी निघून गेले. मच्छिंद्रनाथ अभ्यास करून घेण्यासाठी त्यांनी गहिनीनाथांना तिथेच ठेवलं आणि गहिनीनाथांचा अभ्यास होईपर्यंत उमानाथही तिथे राहिले. उमानाथ म्हणजे साक्षात पार्वती. आज त्यांचं वास्तव्य म्हातारदेव म्हणून मानलं जातं. आणि गर्भगिरी सोडताना कुबेरांवर त्यांच्यावर अदृश्यदृष्टाची योजना केली आणि अशा प्रकारे त्या सगळ्यांना संरक्षण ठेवून गर्भगिरीतून मच्छिंद्रनाथ पुढच्या कार्यासाठी पुढे बाहेर पडले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांचा हा नाथ प्रवास हा खूप मोठा होता. नव्याने नवीन गोष्ट घडवणारा होता. नवी परंपरा निर्माण करणारा होता. गुरु शिष्यांच्या परीक्षांची घातलेली साध सगळ्यांना सांगून प्रत्येकाच्या हृदयात भक्तीची ज्योत ही प्रज्वलित करणारा होता. आणि म्हणूनच ह्या परी हे असो कथन कथा असती दैदिप्यमान नाथानी योजुनी आपले स्थान ठाई ठाई राहिले. गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण निघता झाला तीर्थाकारण त्या सटव्यात येथे अद्याप राहुनी रक्षताची स्थानाची. आणि याच्या पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊनी भरतरीच तिथली रसाळ कथा आपण ऐकूया त्वरित. आणि आता हे गोरक्षनाथ कुणाला भेटायला गेले तर भरतरीनाथांना भेटायला गेले. या नाथांनी वेगवेगळ्या नाथांची निर्मिती करून त्या नाथांच्या कथा आणि लीला ज्या आहेत त्या आपल्या पुढे सांगितल्या आणि आनंदाच्या या प्रांगणात आपल्याला ठेवलं. एक दिवशी उर्वशी विमानातून भूतलावर चाललेली होती. ती चालत असताना तिचं अनुपम सौंदर्य सूर्याने बघितलं आणि तिच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण रसक्रीडा करावी. ती करत असताना तिचा वीर्यप्राग झाला आणि ते वीर्य आकाशातून खालती वाऱ्यामुळे आलो. त्याचे दोन भाग झाले. एक लोमश ऋषींच्या आश्रमाच्या घटामध्ये पडून त्यामध्ये अगस्तींचा जन्म झाला. दुसरा भाग कौलिक ऋषींच्या आश्रमाबाहेर ठेवलेल्या भर्तरी नावाच्या भिक्षापात्रात पडला. तिथे त्रिकाल ज्ञानी होते. भर्तरीतील या दिव्य सूर्यवीरात दुर्मिळ नारायण संचार करून कलियुगात अवतार घेणार आहे हे त्यांनी ओळखलं आणि भर्तरी नाथाला आश्रमात ठेवलं. नवनारायणांचा जो आपण इतिहास बघतो, नवनाथांचा जो आपण इतिहास बघतो त्याच्यातले हे एक नाथजी म्हणजे आमचे भर्तरीनाथ. या भर्तरीनाथांना आश्रमात ठेवून घेतल्यानंतर भर्तरी मंदाचलावरून एका गुहेत सुरक्षित ठेवले. पुढे 9 मास झाल्यानंतर त्याच्यातनं एक बालक जन्माला आला आणि मग तो बालक म्हणजे हे भर्तरीनाथ होते. तिथे एक हरणांचा कळप होता. या हरणांच्या कळपात गर्भवती हरणीने 2 पिलांना जन्म दिला होता. प्रसूतीनंतर त्या 2 बालकांकडे पाहिलं असता तिला ती 2 बाळ दिसली. भर्तरीतलं ते बालक हे मनुष्य देहाचं जरी असलं तरी ते आपलंच आहे असं त्याला वाटायला लागलं. आणि मग पारसालाही त्यांनी चाटलं. काही वेळाने ते पारस तिच्या स्तनांना धुशा देऊन दूध पिऊ लागलं. आणि अशा या अजान भर्तरीने स्तनपान करता येईना म्हणून मोठ्या युक्तीने आपल्या कासेला लावून दुग्धपान करवलं. अशा प्रकारे त्या हरिणीने 2 वर्ष संगोपन केलं आणि या अवधीत हरणांच्या संपर्कामुळे त्यांच्याप्रमाणेच हे कोवळ गवत आणि झाडाचा पाला ते खाऊ लागले. त्यांना पशुपक्ष्यांची भाषा समजू लागली. ते रानातून जात होते. जात असतानाच एका रेणुका नावाच्या व्यक्तीचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याचं ते दिव्य तेज पाहून ते त्याच्यापाशी गेले. ते आपल्या आईच्या दिशेने धावलं.
पण जयसिंगाने पाठलाग करून त्यांना पकडलं. प्रेमाने त्यांची चौकशी केली. तेव्हा मनुष्याला कधीही न पाहिलेल्या बालभर्तरीने तो काय म्हणत आहे हे काही समजत नव्हतं. हरणाच्या भाषेमध्ये तो ओरडत होता आणि आपल्या मातेला हाक मारत होता, आक्रोश करत होता. हरिण व्यथित होत होती. मनुष्याच्या भीतीमुळे तिला त्यांच्यापाशी जाण्याचं धैर्य होत नव्हतं. भर्तरीना रडताना पाहून जयशंकराने त्याला थोपटलं, त्याला जवळ घेतलं. तो गाव वस्तीवर गेला. अवधीत रेणुकेचं वात्सल्य आणि माणसाचा संग त्याच्यामध्ये त्याच भीती ही कमी झाली. खाणं पिणं चालणं खेळणं त्याला समजू लागलं आणि हळूहळू ते बोलायला लागले. कालांतराने जयसिंग काशीला गेला. तेथे बरोबर घेऊन विश्वेश्वराच्या दर्शनाला गेला. तेव्हा गाभाऱ्यातील पिंडीतून त्याचा आवाज आला, या भर्तरीराज महाराज या. तुम्ही अवतार घेतलात ते चांगलं केलं. भगवान शंकरांचे ते शब्द जयसिंगाने ऐकले आणि त्यावरून बालक भर्तरी नावाचे कोणीतरी अवघान फार मोठी अवतारी व्यक्ती या भूतलावर आली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि घरी गेल्यावर शिवालयात त्याने रेणुकेला सगळी हकीकत सांगितली आणि तेव्हापासून त्या उभयताने ठरवलं की ह्याला एकाच नावाने हाक पाडायचं. ते नाव कोणतं? तर भर्तरी. आणि मग भर्तरी या नावाने दोघांनाही संतान सौख्य नव्हतं आणि मग त्याला पाळलं. त्यांना लहानाचं मोठं केलं आणि आपला मुलगा समजूनच त्याच्या जीवनात स्वतःचा आनंद वाटला. भर्तरी लहान होता. लहानाचा मोठा होत होता. सर्व राजचिन्हाने तो युक्त होता. लहान मुलांबरोबर खेळत राहायचा. वेगवेगळे खेळ बघत राहायचा. खेळता खेळता तो ग्रामातल्या म्हणजे खेड्यातल्या लोकांशी खेळायला लागला. एक दिवस भरतलीला खेळता खेळता ठेच लागली आणि ती ठेच लागल्याबरोबर भरतरी हा खाली पडला, बेशुद्ध होऊन पडला. सगळ्यांना वाटलं अरे बापरे हे मेले. असं वाटून मुलं चुपचाप आपापल्या घरी निघून गेली. त्या पुत्राची ती अवस्था पाहून त्या ब्राह्मणात काय करायचं हा प्रश्न पडला. पण एका ब्राह्मणाने त्याच्यातलं पाणी त्यांच्या अंगावर शिंपडलं आणि पाणी शिंपडून सावध केलं. त्याच्यावर एकच कृपादृष्टी टाकली आणि त्यांना काळजी घ्यायला सांगितली. त्याला पूर्ववत केलं. भर्तरीनी त्या छोट्या भर्तरीना रेणुकेच्या स्वाधीन केलं. त्याची काळजी घ्यायला सांगितली. ब्राह्मणाचं हे अपूर्व तेज आणि अपूर्व कार्य केलं असता ते म्हणाले, हे सती, मी सूर्य असून माझाच पुत्र आहे. मग मागे भर्तरीच्या जन्मकथा सांगून सद्भाग्याचं मनपूर्वक कौतुक केलं. त्यामुळे त्यांचं आदरातिथ्य केलं आणि भर्तरीला एक नवा जन्म मिळाला. भरतरी हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागला. लहान मुलात खेळत होता. एक वेगळं नाच सौंदर्य लहानपणापासूनच त्याच्या जवळ होतं. असा हा भरतरी खेळता खेळता 16 वर्षाचा झाला. जयसिंग आणि रेणुकेच्या मनात वाटलं आपला मुलगा आता मोठा झाला, त्याचा विवाह हा करायला पाहिजे आणि मग पुत्रवधूच्या शोधासाठी आपण वेगळ्या देशात जायचं हे त्यांनी ठरवलं. प्रवास मार्ग करत असताना चोरांच्या टोळीने जयसिंगाला ठार मारलं, म्हणजे त्याच्या वडिलांना ठार मारलं आणि त्याची या जवळच्या वस्तू घेऊन दुसरीकडे निघून गेली. त्या धक्क्याने रेणुका सुद्धा मरण पावली. त्याच्या मृत्यूने भरतरीला अतिशय दुःख झालं. आपले माता पिता नाही, आता आपण एकटाच, आता आपण काय करणार. तेव्हा आई वडिलांना अंत्यसंस्कार करून म्हणजे भडागणी देऊन, त्या छोट्या मुलाला काय माहिती असणार ना या सगळ्या गोष्टी, भडागणी दिला आणि तो शोक करू लागला. योगानेच काही व्यापारी तिथे आले. शोकाकुल भरतरीला पाहून त्याला खरोखर दया आली. अरे तू का रडतोय, एवढं असं तुझ्या आयुष्यात काय झालं. तेव्हा भरतरीने घडलेल्या सगळ्या घटना त्या व्यापाऱ्यांना सांगितल्या. व्यापाऱ्याने त्याचं सांत्वन केलं आणि आपल्या अवंती नगराकडे ते त्याला घेऊन गेले. घेऊन गेल्यामुळे त्याचं दुःख थोडस हलकं झालं. आम्ही तुला मदत करू असं त्याला सांगितलं. भर्तरीला आपल्या कुटुंबातला एक सदस्य बनवलं आणि पुढचा त्याचा प्रवास 16 वर्षाचा नंतरचा प्रवास या व्यापाऱ्यांच्या घरात होऊ लागला. तो कसा झाला, पुढे भर्तरीचे भर्तरीनाथ कसे झाले
हे आपण बघणारच आहोत. या नाथ कथातून या नाथांना मनोमन वंदन करू. आयुष्यात कोणत्याही सुखसुविधा न मिळता सुद्धा एका नाथ तत्वाने भांडलेलं हे नाथ, त्यांचं हे जीवन आणि त्यांच्या जीवनातला हा आनंद तुम्हाला आम्हाला एकच सांगतो. आयुष्यात कसेही टप्पे आले, त्या टप्प्यांवर मात करा. या नाथ शक्तीला आळवा. मनोमन त्यांचं शिष्यत्व स्वीकारा. जीवनात सगळ्या गोष्टी सहज सुलभ होतील आणि आत्मबल वाढून जीवनाची शक्ती वाढेल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.